नांदेड हैदराबाद महामार्गावरील देगलूर शहराजवळील लेंडी नदीवरील पुलाच्या वळणावर राज्य परिवहन महामंडळाची बस व कर्नाटक राज्याची बस यांच्या समोरासमोर धडक झाली। दोन बसच्या या अपघातात बसमधील 17 प्रवासी जखमी झाले असून चालकाची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आला आहे। कर्नाटक बस देगलूरहून नांदेडला तर बिलोली आगाराची बस बिलोलहून देगलूरकडे येत होती। देगलूर शहराजवळील लेंडी नदीवरील पुलावर वळण रस्ता आहे। या वळण रस्त्यावर दोन्ही बस समोरासमोर येऊन धडकल्या। हा अपघात दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडला। या भीषण अपघातात चालक वाहकासह 17 प्रवासी जखमी झाले आहेत। यात बिलोली आगाराचे बस चालक RM हतगळे हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे। गंभीर जखमी चालकासह पुढील उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले। इतर बसमधील जखमींवर देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत। अपघातामुळे काही काळ या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे।